हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे माझी मॉर्निंग सकाळी 7 वाजता झालेली होती आणि अभि गेलेला होता, वॉकसाठी गेलेला होता. तोपर्यंत मी माझी पटापट रूम आवरून घेतलेली होती आणि मला ब्लँकेटची घडी एकदम पद्धतशीर लागते. सो मी ती घडी घालून घेतली आणि त्यानंतर माझे कालचे कपडे जे होते, जे मी घड्या घातलेल्या नव्हत्या, त्याची प्रथम मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. सकाळची आमची खूपच गडबड असते, कारण आमच्याकडे सकाळी सगळेजण लवकर प्रत्येकजण आपापल्या कामावरती जात असतो. त्यामुळे आमच्याकडे चहा चपाती किंवा कधीतरी वेगळा असा नाश्ता असतो. त्यानंतर आमचं ग्रोसरी शॉप आहे, सो मला ग्रोसरी शॉपमध्ये सुद्धा बसावं लागतं. माझ्या सासूबाई आणि मी असं दोघीजणी ॲडजस्ट करून आम्ही ग्रोसरी शॉपमध्ये बसतो. आणि आता हे आहेत ऑफिस टाईमची आमच्याकडे खूप प्रकारची झाडं आहेत आणि ही आम्ही ग्रोसरी शॉपच्या पुढे लावलेली आहेत. त्यानंतर संध्याकाळी आमची ही बचत गटाची मीटिंग होती. त्या महिन्याची 1 तारीख सगळ्यांना ॲडजस्ट होईल अशी पकडून आम्ही प्रत्येकजणीकडे आमची मीटिंग असते. मीटिंग आटपली आणि आता रात्री जेवण काय करायचं हा प्रश्न पडलेला होता. तर मग सगळ्यांच्या आवडीनिवडी ह्या आमच्याकडे वेगवेगळ्या असतात, त्यामुळे काय करायचं हा प्रश्नच असतो कायमचा. तर आता आम्ही ठरवलेलं होतं खिचडी भात करायचा आणि खिचडी भात करण्यासाठी मी सगळी काही तयारी करून घेतलेली होती. तर मस्तपैकी असा मी खिचडी भात केलेला होता. खिचडी भात छान झालेला होता आणि जेवणाबरोबर मी खिचडी भात आणि पोह्याचा पापड, खिचडी भात असेल तर पोह्याचा पापड कोणत्याही प्रकारचे पापड किंवा लोणचं जर घेतलं तर राईस हा खाण्यात खूप छान वाटतो. आणि जेवून झाल्यानंतर मी रूममध्ये आल्यावरती एक पेरू घेऊन आलेली होती आणि असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट.